नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत युनिट 3 मधले 3.2 इयत्ता 6वीचा न्यू सिलेबसमधील एक लेसन, म्हणजेच त्या लेसनमधले वॉर्म अप क्वेश्चन्स आणि आन्सर्स. लेसनचं नाव आहे आपलं शी न्यू नो फिअर. तिला भीती काय असते ते माहितीच नाही आहे. तर वॉर्म अप आन्सर्स क्वेश्चन्स आन्सर्समध्ये आपण पहिला क्वेश्चन पाहूयात. हॅव यू एव्हर बीन स्केअर्ड ऑफ समथिंग? कधी तुम्ही कोणत्या एखाद्या गोष्टीला घाबरला आहात का? लिस्ट द थिंग्स यू आर स्केअर्ड ऑफ. आणि ज्या ज्या गोष्टींना तुम्ही घाबरला असाल तर त्या त्या गोष्टींचं काय करायचं आहे, लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. ती आन्सर आहे पहा, येस आय हॅव बीन स्केअर्ड ऑफ सम थिंग्स सच ॲज स्नेक्स, डार्कनेस, थंडरस्टॉर्म्स अँड स्ट्रेंज ॲनिमल्स. हो, मी कोणकोणत्या गोष्टींना घाबरते म्हणे तर स्नेक्सला, सापांना, डार्कनेसमध्ये अंधाराला, थंडरस्टॉर्म्स म्हणजे जे विजांचा कडकडाट होतो पावसाळ्यामध्ये त्यांना, अँड स्ट्रेंज ॲनिमल्स जे काही नवीन असे ॲनिमल्स असतील, प्राणी असतील, स्ट्रेंज ॲनिमल्स. त्याचबरोबर वाईल्ड ॲनिमल्सला सुद्धा प्रत्येकजण घाबरत असतं. तर प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या गोष्टीला थोड्याफार प्रमाणात घाबरतच असतं. म्हणून हे सगळे जे कॉमनली घाबरण्याच्या गोष्टी आहेत तेच आन्सर म्हणून आपल्याला इथं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण जर सेकंड क्वेश्चन पाहिला, व्हॉट आर द थिंग्स दॅट हेल्प यू व्हेन यू आर स्केअर्ड? तुम्ही जेव्हा घाबरलेला असाल तेव्हा कोणत्या गोष्टी तुम्हाला मदत करतात तुमची भीती घालवण्यासाठी? आन्सर आहे पहा, व्हेन आय एम स्केअर्ड माय पॅरेंट्स, फॅमिली मेंबर्स, टीचर्स अँड फ्रेंड्स हेल्प अँड एनकरेज मी. स्टेईंग काम अँड थिंकिंग पॉझिटिव्हली अल्सो हेल्प्स मी. तर जेव्हा मी घाबरलेली असते तेव्हा जर मी घरी असेल तर माझे पॅरेंट्स असतात, माझी फॅमिली असते, माझं कुटुंब असतं, फॅमिली मेंबर्स म्हणजे. आणि जेव्हा स्कूलमध्ये वगैरे असेल तर मला टीचर्स सपोर्ट करतात, माझे फ्रेंड्स सपोर्ट करतात. त्याचबरोबर ते काय करतात, मला हेल्प करतात आणि एनकरेज करतात, म्हणजे मला थोडी हिंमत देतात. एक प्रकारे ते बोलण्यातून असेल किंवा त्यांच्या विचारातून असेल, ते मला एनकरेज करतात. स्टेईंग काम अँड थिंकिंग पॉझिटिव्हली. कशासाठी मदत करतात ते तर शांत राहण्यासाठी. स्टेईंग काम अँड थिंकिंग पॉझिटिव्हली. पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार करण्यासाठी ते मला मदत करत असतात. हे सगळे जे काही व्यक्ती आहेत, पर्सन्स आहेत, ते मला माझी भीती घालवण्यास मदत करतात. तर अशा प्रकारे आपण जे वॉर्मअप दिलेले होते, काही क्वेश्चन्स आणि आन्सर्स दिलेले होते आपल्याला ह्या लेसनमध्ये, त्या दोघांचेही आन्सर्स आपण पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या लेसनचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स मी तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तर तीसुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. त्यावर माझ्या चॅनलवर जाऊन त्या व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा. त्याचबरोबर प्रत्येक वर्डचं मिनिंग, शब्दार्थ मी एका व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तर ते सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकतात. फक्त तुम्हाला टाईप करायचं सुनीता पाटील आणि स्टँडर्ड 6. तर तेव्हा तुम्हाला माझे हे सगळे व्हिडिओ दिसणारच आहेत तुमच्या स्क्रीनवर. चला तर मग आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा. ओके, थँक्यू.